नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 1 मध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं इल्लर्स थिअरमचं पुढचं एक्झाम्पल असं आहे. इफ यू इज इक्वल टू साइन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 1/3 प्लस वाय रेस टू 1/3 डिवाइड बाय एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2 ब्रॅकेट रेस टू 1/2 देन प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन यू डिवाइड बाय 144 ब्रॅकेटमध्ये 13 प्लस टॅन स्क्वेअर यू. बघा आता या टाईपच्या इलोस थिअरमची आपण सुरुवात कशी करतो. त्याचे गिवन दिलेले आहे यू इज इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 1/3 प्लस वाय रेस टू 1/3 आहे तसं घेतो डिवाइडमध्ये हे वालं एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2 आणि ब्रॅकेट रेस टू 1/2. बघा हे सुरुवातीला आपण आहे तसं घेतो बरोबर. यानंतर आपण काय घेतो आता हा जो इनव्हर्स आहे साइन इनव्हर्स राईट साईडला तो आपण पहिला लेफ्ट साईडला घेतो. तो जर इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला गेला तर तो काय बनणार इथं नुसता साइन यू आहे तसं इज इक्वल टू एक्स रेस टू 1/3 प्लस वाय रेस टू 1/3 डिवाइड बाय एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2 आणि ब्रॅकेट रेस टू 1/2 हे आहे तसं राहणार बरोबर. यानंतर आपण काय करतो तर या ठिकाणचा पॉवर जे न्यूमरेटर मधला जो एक्स रेस टू 1/3 आहे त्याला आपण कॉमन घेतो आणि डिवाइड मधला सुद्धा एक्स रेस टू 1/2 याला सुद्धा आपण कॉमन घेतो. मग हे काय मिळणार साइन यू इज इक्वल टू एक्स रेस टू 1/3 आणि आता हा वाला जो 1/3 आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर येताना ह्या ब्रॅकेटची सुद्धा पॉवर घेऊन येतो म्हणजे रेस टू 1/2 मिळणार. डिवाइड मध्ये या ठिकाणी डिवाइड मधला एक्स रेस टू 1/2 येईल कॉमन बरोबर. आणि इथं तो कॉमन येताना तो सुद्धा ब्रॅकेटची जो पॉवर आहे तो घेऊन येणार. आणि आता ब्रॅकेटमध्ये मग काय शिल्लक राहते या ठिकाणचा एक्स रेस टू 1/3 तो कॉमन गेलेला आहे त्या ठिकाणी राहील 1 प्लस आता वाय रेस टू 1/3 मधून एक्स रेस टू 1/3 हे कॉमन गेलेले मग ते असे मिळतील वाय रेस टू 1/3 डिवाइड बाय एक्स रेस टू 1/3 टोटल डिवाइड बाय इथून एक्स रेस टू 1/2 सुद्धा कॉमन गेलेले मग त्या ठिकाणी राहील 1 प्लस हे वालं वाय रेस टू 1/2 आता इथून 1/2 कॉमन गेलेले तर राहणार एक्स रेस टू 1/2 ब्रॅकेट रेस टू 1/2. बघा हे असं आपल्याला मिळालं. आता आपण याला काय घेणार साइन यू आहे तसं लेफ्ट साइडचं इज इक्वल टू आता हे x ची पॉवर 1/3 आहे आणि त्याची पॉवर 1/2 आता हे पॉवर एकमेकांना मल्टिप्लाय होतील बरोबर. तर काय मिळणार हे वालं 1 into 1 तर 1 आणि हे 3 into 2 हे मिळतील 6 टोटल डिवाइड मध्ये एक्स रेस टू 1/2 into 1/2 तर हे मिळणार 1 डिवाइड बाय 4 या सुद्धा डिवाइड मध्ये पॉवरची मल्टिप्लिकेशन झालं. आणि आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ब्रॅकेटमध्ये y डिवाइड बाय x आणि इथं सुद्धा y डिवाइड बाय x आहे तर याला आपण डायरेक्टली असं घेतो f ऑफ y डिवाइड बाय x. आता यानंतरची पुढची स्टेप काय असणार आहे तर आपण हे वालं x रेस टू 1/6 डिवाइड बाय x रेस टू 1/4 हे वालं सिम्प्लिफाय करणार. तर हे मिळतंय साइन यू इज इक्वल टू आता दोघांचा बेस सेमच आहे x तो घेतला एकदाच आणि आता दोघांच्या पॉवरचं इथं मध्ये डिवाइड असल्यामुळे सबट्रॅक्शन होऊन जाईल तर मिळणार 1 डिवाइड बाय 6 मायनस 1 डिवाइड बाय 4 हे पुढचं मिळतं एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स. आता जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार साइन यू इज इक्वल टू एक्स रेस टू आता जर तुम्ही हे वाला सिम्प्लिफाय केलं कॅल्सीमध्ये तर बघा तुम्हाला काय मिळून जाईल हे वालं मायनस 1 डिवाइड बाय 12 आणि हे मिळतं एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स आहे तसं. आता या इथल्या इक्वेशन वरून आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतात. पहिली व्हॅल्यू मिळती हे लेफ्ट साइडचं साइन यू त्याला आपण घेतो एफ ऑफ यू असं फंक्शन एफ ऑफ यू इज इक्वल टू साइन यू ही झाली पहिली व्हॅल्यू. यानंतर दुसरी व्हॅल्यू मिळती या एक्सची पॉवरची एक्सचा जो पॉवर आहे त्याला आपण घेतो स्मॉल एन हे मिळणार आहे मायनस 1 डिवाइड बाय 12 याच्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. आता या दोन व्हॅल्यूजचा यूज बघा इल्युर्सच्या आपण सगळ्यात पहिल्या फॉर्म्युल्यासाठी करतो. या ठिकाणी असं लिहून घ्यायचं की बाय युझिंग इल्युर्स थेरम आणि मग इल्युर्सचा पहिला फॉर्म्युला आहे एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू स्मॉल एन इंटू एफ ऑफ यू डिवाइड बाय एफ डॅश यू असा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. स्मॉल एन ची व्हॅल्यू ती आत्ताच आपल्याला किती मिळाली होती मायनस 1 डिवाइड बाय 12 एफ ऑफ यू हे मिळालं आहे साइन यू
आणि या ठिकाणी डिवाइडमध्ये आहे एफ डॅश यू म्हणजेच एफ ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह. मग या साइन यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपल्याला? तर कॉस यू, बरोबर. जर आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळून जाईल? -1 डिवाइड बाय 12 आहे तसं मिळणार आहे. साइन यू डिवाइड बाय कॉस यू याला आपण घेणार आहोत टॅन यू, बरोबर आहे. आता हा पहिला इल्यूसचा फॉर्म्युला आपण यूज केला त्यामधनं आपल्याला -1 डिवाइड बाय 12 टॅन यू अशी जी व्हॅल्यू मिळाली आहे ते आपलं पुढच्या फॉर्म्युल्याचं बनतं फंक्शन म्हणजे जी ऑफ यू. या आता ही वाली व्हॅल्यू आहे -1 डिवाइड बाय 12 टॅन यू. बघा हे आपलं नेक्स्ट जो आपण दुसरा इल्यूसचा जो फॉर्म्युला यूज करणार आहोत त्यातलं हे वालं फंक्शन आहे. आता इल्यूसचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? तर एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू हे आहे जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू -1. जी ऑफ यू म्हणजे आपण हे वालं इथलं फंक्शन आहे तसं घेणार म्हणजे हे वाला आपला आन्सर -1 डिवाइड बाय 12 टॅन यू ते या ठिकाणी घेणार आणि मग ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि पुढे -1. तर आता सुरुवातीला जी ऑफ यू म्हणजे ही वाली व्हॅल्यू आपण आहे तशी घेऊयात. -1 डिवाइड बाय 12 टॅन यू ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे आता याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं -1 डिवाइड बाय 12 टॅन यूचं तर हे -1 डिवाइड बाय 12 आहे तसं येऊन जाईल आणि टॅन यूचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं तर सेक स्क्वेअर यू आणि पुढचा -1 आहे तसा. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय आणि याचं सिम्प्लिफिकेशन टॅन यू डिवाइड बाय 144 ब्रॅकेटमध्ये 13 प्लस टॅन स्क्वेअर यू हे असं मिळलं पाहिजे. मग आता बघा काय मिळून जाईल? हे वालं आता हा टॅन इथल्या 1 ला मल्टिप्लाय करूयात. तर हे मायनस टॅन यू डिवाइड बाय 12 हे असं मिळून जाईल, बरोबर. ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिलं काय करूयात, हा जो डिवाइड मधला 12 आहे तो क्रॉसमध्ये इथल्या 1 ला मल्टिप्लाय होऊन जाईल यावाल्या. तर काय मिळणार आता इथलं पहिलं -1 इंटू सेक स्क्वेअर यू तर हे मिळतंय मायनस सेक स्क्वेअर यू मधलं मायनस आहे तसं 12 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर मिळालं 12 आणि टोटल डिवाइड बाय 12. आता यानंतर काय करूयात तर ब्रॅकेट मधलं या दोन्ही पण टर्मचं सेक स्क्वेअरचं आणि 12चं या दोघांचं पण मायनस साइन बाहेर कॉमन घेऊयात. ते जर दोघांचं मायनस साइन जर बाहेर गेलं तर दोन्ही पण व्हॅल्यू प्लस होतील आणि हा डिवाइड मधला 12 आहे तो सुद्धा या ठिकाणी या ब्रॅकेटच्या बाहेरच्या 12 ला मल्टिप्लाय करूयात. तर बघा आता इथं ऑलरेडी मायनस आहे. ब्रॅकेट मधलं जर मायनस साइन बाहेर आलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे फक्त या ठिकाणी टॅन यू असं शिल्लक राहते. डिवाइड मधला 12 इथल्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या डिवाइड मधला 12 ला जर मल्टिप्लाय झाला तर मिळणार 144. आता ब्रॅकेटमध्ये फक्त आता हे दोन्ही पण मायनस साइन निघून गेले तर फक्त प्लस मधलं सेक स्क्वेअर यू आणि प्लस 12 फक्त असं शिल्लक आहे. कारण दोन्ही सुद्धा मायनस मधले होते. दोघांचं पण साइन आता प्लस होऊन जाईल. यानंतर आता काय मिळणार आहे? या ठिकाणी आता फक्त आपण त्या सेक स्क्वेअर यूचा किंवा टॅनचा बेसिक वाला फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्रीचा आपण यूज करणार आहोत. तो बघा असा आहे. मी या ठिकाणी लिहितो की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा असा आपला हा वाला बरोबर ट्रिगोनोमेट्रीचा बेसिकचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी फक्त मी काय करतो या दोन्ही सुद्धा थिटाला यू ने रिप्लेस करतो. मग काय मिळून जाईल 1 प्लस टॅन स्क्वेअर यू इज इक्वल टू सेक स्क्वेअर यू. तर आता ही वाली सेक स्क्वेअरची व्हॅल्यू सेक स्क्वेअर यूची 1 प्लस टॅन स्क्वेअर यू मी या ब्रॅकेटमध्ये इथल्या सेकच्या ऐवजी घेऊ शकतोय. तर काय मिळणार हे ब्रॅकेटच्या बाहेरचं टॅन यू डिवाइड बाय 144 आहे तसं ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअरला इथं आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर यू या फॉर्म्युल्याप्रमाणे घेऊ शकतोय आणि प्लस पुढचं 12 आहे तसं. आता सगळ्यात लास्ट काय करायचंय ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 12 यांची फक्त ऍडिशन करायची आहे. तर हे 1 टॅन यू डिवाइड बाय 144 आहे तसं. आता ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 12 तर हे मिळणार 13 आणि प्लस टॅन स्क्वेअर यू. बघा आता हे आहे तसं मिळतं. हे झालं आपलं याचं फायनल सोल्युशन.